नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता अप्रूव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. जवळपास 90% म्हटलं तर चालेल की सर्वांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले नाहीत किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, त्यांनी फॉर्म पुन्हा रिसबमिट करू शकता. आणि पूर्ण परतच्या वेळी ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळी फॉर्म हा पूर्णपणे व्यवस्थित आणि सुटसुटीतरित्या भरायचा आहे. अन्यथा तुमचा फॉर्म पुन्हा पण डिसअप्रूव्ड होईल. आणि आता बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की आदिती तटकरे मॅडमने व्हिडिओ ट्विट केलेला आहे की महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया पहिला जमा होणार आहे. तर यामध्ये बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की पहिल्यांदा 1 रुपया जमा करणार आहेत की 1500च्या जागी 1000 रुपये, 1500 रुपयाच्या ठिकाणी 1 रुपये फक्त देणार आहेत का? हा जो 1 रुपया बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे हा कशासाठी होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खात्यात आधी फक्त 1 रुपया जमा होणार. आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती. इथे तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करून बघितलं तर इथे दिलेलं आहे बघा, राज्य सरकारच्या वतीने गावाखेड्यांसह शहरांतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्यांना खात्यात जुलै आणि ऑगस्टच्या या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा केले जाणार आहेत. म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा ह्या 2 महिन्याचे हप्ते मिळून तुमच्या अकाउंटमध्ये एकदम 3000 रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी तांत्रिक पडताळणीला सुरुवात झाली आहे. अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी 1 रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा 1 रुपया फक्त एक ट्रायलच्या स्वरूपात महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहे. त्यामुळे ती लिहिलेले आहे बघा, तिने मेन्शन केलेलं आहे. याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. तर या 1 रुपयाच्या बाबतीत तुम्ही कोणताही गैरसमज बाळगू नका एवढंच बोलायचे होते. जर तुम्हाला समजले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.